them? That lady and that t-shirt white? They tourist. Huh? I guide. They guide I. No ice? No ice? Ice stuck? Ice stuck? Huh? अरे ते म्या का नाही त्यांची गाईड आहे हा आणि त्यांच्या खाण्यापिण्याचं म्या बघते रे समद कळतंय तुला हाय कळलं तर घे म्हणते हा शाबास 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 बेस्ट आहेस तू ओके ब्रिंग आईस गो गो यू पुट देअर झालं एकदाचं सार्थक झालं इथं आल्याचं आता ताई अशी खुश होणार आहे का नाही कळल्यावर कारण आता माझ्यामुळं तिला परत घरात येता येणार आहे ती मास्तरडे पी तुझ्या आयुष्यातलं शेवटचं कोल्ड्रिंक आहे हा दिस आईस पुट इन हिअर 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 हा गुड बॉय यू जस्ट ठेव हिथं ठेव हे इथं ठेव ते आणि हा दिस ज्यूस दॅट लेडी हा दिस ज्यूस दॅट लेडी हा कळलं ना तुला जा गो गो थँक यू थँक्यू थँक्यू थँक यू So sorry. Sorry. I will pay for this. इट्स ओके काय माणूस आहे इथला फेमस ज्यूस पिन म्हटलं होतं पण जाऊ दे नाही थांबा अजून एक ऑर्डर करूया नको नको आता नको बस हा नाही तर राहू देच असं बी भूक लागल्या पोटात कावळे वरडायला लागल्यात जेवणच ऑर्डर करूया काय हो चालेल चालेल हा करूया करूया मी काय म्हणतो आपला एखादा कोल्हापुरी पदार्थ इथे मिळाला तर अधिपती राहू दे आई साहेबांनी फोन लावालोय अहो सकाळ जर फोन लावले फोनच लागना असं काय होत नाही हो लय वेळा फोन लावलो पण काय चैन पडा मला हो एवढं काही नाही असेल नेटवर्कचा वगैरे काहीतरी प्रॉब्लेम असेल टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये नाही नेटवर्कचा प्रॉब्लेम कसं काय मग फक्त आई साहेबांचाच फोन लागत नाही बाकीचे जे लागतात असं कसं काय म्हणजे तुम्ही आणखी कोणाला फोन केला होता केलता की आजीला केलता तिला फोन लागला पण तिने काय उचलला नाही गेला फॅक्टरीत केलता सगळीकडे लागा लागलात फोन आई साहेबांचाच फोन लागण झालाय असं कसं काय होईल फक्त त्यासनी फक्त कळवायचं होतं की आपण पोचलोय कळलंय का नाही ते तर विचारायचं त्यांना माहिती आपण पोहोचलोय टेन्शन घेण्याचं काही नाही आहे तुम्ही उगाच प्रेशर घेताय अहो निरोप दिलाय ना आपण त्यांना माहिती आहे त्यांना तुम्ही उगाच टेन्शन घेताय हो आई साहेबांसंग बोलणं होत नाही तोवर काय चैन पडणार एक काम करा तुमच्या फोनवरनं लावून बघा आई असू दे नाहीतरी घरात बसून काय दिवे लावणार आहे आणि एवढी शिकली आहे लॉ वगैरे केलंय शिक्षणाचं शस्त्रासारखं असतंय ते जर परसलं नाही ना तर त्याला गंज चढतो आणि काम करायची तयारी आहे म्हणते येऊ दे बघूया काय करते खरंच खरंच सांगाल तुम्ही माझा विचार बदलायच्या आधीच ऐका की तुम्ही खरंच तिला तुमच्या गाडीतून नेणार अहो येईल किती मागणं तिला तिच्या पायरीतच राहू द्या तिला तिला काम करायची हौस आहे ना मग करू देत की तिला कष्ट तुम्ही जा एकटं गाडीतनं ती येईल मागणं ती लहान आहे पोरगी आहे म्हणून लाडावून ठेवू नका तिला आता घरची फॅक्टरी आहे म्हणून गाडीतनं जाईल आता बाहेर कुठं काम करायची वेळ आली तर तिला कोण देणार आहे गाडी जागा चंचे बस ना नाही तर चालत
आलं का ध्यानात? हा. आई बरोबर बोलल्यात. खरं तर मी हे तुला सांगायला हवं होतं. काम करायची इच्छा आहे ना, मग शिकायचं, कष्ट करायचे, आणि महत्वाचं म्हणजे चांगलं वागायचं. सध्या इंटर्न म्हणून घेतोय तुला, परमनंट होशील का नाही याची खात्री नाही. नीट वागलीस तर बघू. आणखी एक कारण आहे तुला मी फॅक्टरीत चल म्हणायचं. माझ्या डोळ्यासमोर राहशील. का आता उत्तर द्या, या जमाना होय तुम्हासनी. म्हणजे पोरं विचारत असतील भुवी कुठं आहे. अधिपतीनं तर आई साहेबांच्या नावाचा दोसराच काढला असल. आई, इथे जे काही घडलंय ते अधिपती आणि अक्षराला इतक्यात कळू देऊ नका. अहो पण का? का? आई पहिल्यांदा गेलेत ना दोघ जण फिरायला. लग्न झाल्यानंतर एकदा तरी गेले होते. आता इथे जे काही झालंय ते त्यांना कळलं तर एक क्षण तरी तिथे थांबतील. ते लगेच फ्लाईट पकडून इकडे येतील. आणि आई, जे व्हायचं होतं ते झालं, घडून गेलं. ते त्यांना आत्ता कळलं, नंतर कळलं, काय फरक पडणार आहे. माझी विनंती आहे तुम्हालाही, अधिपती आणि अक्षराचा फोन आला तर त्यांना हे सगळं कळू देऊ नका. आणि हे माझ्यासाठी नाही, त्या दोघांसाठी करा. अहो पण आई, तुम्हाला शपथ आहे तुमच्या मुलीची. हाय का आता?